मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी आज धडक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। रिक्त पदे भरणे, नवीन भरतीसह विविध मागण्या यावेळी कर्मचाऱ्यांच्या असतील। तर दुपारी 2 वाजता आझाद मैदानात हा मोर्चा निघेल। सर्व खात्यातील कर्मचारी अधिकारी या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। तर बहुतांश खात्यातील कामांवर परिणाम होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। सामान्य नागरिकांना बसू शकतो, खरं तर या गोष्टीचा फटका बसू शकतो अशी शक्यता आहे। नवीन भरती भत्ता, त्यासोबतच पदोन्नती, जुनी पेन्शन, सफाई कामगारांना हक्काची घरे देणं आदी विविध मागण्यांसाठी आज दुपारी 2 वाजता आझाद मैदानात मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चात मुंबई पालिकेतील सर्व खात्यातील कामगार, कर्मचारी, अधिकारी, परिचारिका, तंत्रज्ञ, शिक्षक, शिक्षकेतर खरतर कर्मचारी, सुरक्षा रक्षक सहभागी होणार असल्याची माहिती युनियनचे अध्यक्ष व कामगार नेते अशोक जाधव यांनी दिली आहे। याचा विविध खात्यातील महत्त्वाच्या कामांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे। याचा फटका मुंबईकरांना बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। तर आज खरं तर मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, काय अधिक माहिती? खरं तर अनेक मागण्या या कर्मचाऱ्यांच्या आहेत, नवीन भरती असू दे किंवा पदोन्नती, जुनी पेन्शन सारखी ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी हे कर्मचारी आज मोर्चा काढणार आहेत। अधिक माहिती काय आहे स्वप्नील? मेघना, मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा आज मोर्चा 2 वाजता दुपारी आझाद मैदानावरती असणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून ज्या मागण्या या कर्मचाऱ्यांच्या आहेत त्या अजूनही पूर्ण झालेल्या आहेत, त्यामुळे या प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या असा इशारा या कर्मचाऱ्यांकडून देण्यात आलेला आहे। यासाठीच आज आपण बघतोय तर 2 वाजता सर्व शिक्षक असेल, शिक्षकेतर कर्मचारी, अधिकारी, तंत्रज्ञ आणि परिचारिका हे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेतील कामावरती याचा परिणाम होईल। सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसू शकतो, तसंच आरोग्य यंत्रणा सुद्धा कोलमडू शकते। मात्र एकूणच या युनियनकडून कोणत्याही प्रकारचा फटका बसणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं असलं तरी या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या, अन्यथा पुढचा मार्ग स्वीकारण्यात येईल अशा प्रकारचा इशारा सुद्धा आज या मोर्चामधून देण्याची शक्यता दाट वर्तवण्यात येते। मेघना, निश्चितच अर्थातच कर्मचाऱ्यांच्या या मोर्चाचा कुठेतरी परिणाम आता सर्वसामान्य नागरिकांना बसू शकतो। स्वप्नील, असाच संपर्कात राहा, आणखीनही महत्त्वाच्या बातम्यांबद्दल तुमच्याकडून माहिती घ्यायची आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।